असं भरून ताट दिल्यावर अजून काय पाहिजे असतं माणसाला. मस्त असं सकाळी उठले, साबुदाणा केला आणि आमच्या इकडे नवं आहे तर ते नवे गहू आल्यानंतर सगळं जेवायचं करतात असतात ते आहे. तर मी छान असं पुरणाचा बेत ठरवला होता. मस्त डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली, मस्त साखर टाकून त्यात मिक्सरमध्ये काढून घेतली आणि थोडीशी पातळ होते ना, मग मिक्सरमध्ये काढल्यानंतर मग मी त्याला थोडंसं तूप लावलं कढईला आणि छान असं डाळीला चटका देऊन घेतला म्हणजे ती घट्ट होईल. आणि मग पुरण बनवलं म्हणजे कढी तर आलीच, आमटी कढी जे काही म्हणतात तेच. मस्त असं खोबरं कांदा भाजून घेतला, लसूण अद्रक टाकली आणि मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं, तेलामध्ये छान तळून घेतलं आणि घरचा काळा मसाला, हळद, तिखट, मीठ एवढंच टाकलं आणि कढीपत्ता टाकला. बस इतकी टेस्टी आणि खमंग झाली होती. मस्त प्रसन्न अशी पूजा केली, देवाला ताट दाखवलं आणि गेस्टला बोलवलं होतं जेवायला, पण व्हिडिओ काढायचा विसरून गेले. थँक्यू, बाय बाय.